नमस्कार मंडळी, मी आलो आहे कोरेगाव, जिल्हा सातारा येथे. इथं जी लढत होणार आहे या लढतीकडं संबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे. पण इथले जे मतदार आहेत त्यांच्या मनात काय आहे, चला विचारूया आणि जाणूया आपण ह्या मतदारसंघातील नक्की स्थिती काय आहे आणि थोडा लोकांचा आढावा. या माझ्याबरोबर. काय विक्री चालू आहे? 20 रुपये. बरं. तुळशीच्या लग्नाचं आहे सगळं साहित्य. कसं काय इथं वारा काय आहे विषय? वारं आता त्या दोघांचं बी आहे वारं. आमदार महेश शिंदे साहेबांचं बी आहे आणि शशिकांत शिंदे साहेबांचं आहे. दोघात घासून होईल मतदान. घासून होईल. तुमचे कोणाकडं रुझान वाटतं की म्हणजे ह्या दृष्टीनं थोडा रुझान आहे आमचा? रुझान महेश शिंदे साहेबांकडनं आहे. आणि विकासाच्या बाबतीत जर म्हणलं तर बराचसा विकास इथं केलेला आहे त्यांनी. कुठला सांगा? आता विकास आता बरीचशी रोडची कामं झालेली आहेत. मंडईचं काम चालू आहे. बरीचशा अंतर्गत बरीचशी कामं केलेली आहेत तशी रस्त्याची. पाण्याचा प्रश्न आहे. अशी बरीचशी कामं केलेली आहेत. चालू आहेत कामं अद्याप. ही काय लावलं विक्रीला? आता तुळशीच्या लग्नाचं आहे. उद्या तुळशी बारस आहे ना. उद्या तुळशीचं लग्न आहे. तुळशीच लग्न आहे उद्या. उद्या तुळशीच लग्न आहे. कुठनं आणता फळं ती सांगा आम्हाला. सातारवाडांचं. होय. हां, मतदान कितीला आहे? 20 तारखेला. मग कसं म्हणताय माहित नाही? सगळं तर माहिती आहे. अहो म्हणजे इकडचा गाडीवरती माहीत पडते. कशी चर्चा काय चालती गाड्यावाल्यानंतर? कोण म्हणते का कोणाचं वारं काय? कायच दोघांचं म्हणते ती आता वेळ येते बघायला. बस कुठं बघायचं? मतदान आपल्या हातात आहे ना. महेश शिंदे. कारण काय? कारण मंडई केली त्यांनी, गाळे बांधले. आम्हाला सोयी केली राहायची विक्रीसाठी. इतक्या दिवस आम्हाला सोयी नव्हती राहायला. महेश शिंदेने केली आमच्यासाठी. आभार मानतोय आम्ही. बघा मित्रांनो, चला अजून काय व्यक्तींची मतं जाणूया. या कसं काय विषय इथं? विषय म्हणजे कोणाचं प्राबल्य इथं? सध्या तरी शशिकांत शिंदे साहेबांचं प्राबल्य. कारण जनतेच्या मनात आहेत आणि एकनिष्ठ आहेत. गाडी बंद करा की परत म्हणताय तुम्ही पेट्रोल महाग झालं. मग कसं काय काय म्हणत होत तुम्ही? जनतेच्या मनात आहेत. आणि पहिली गोष्ट, शशिकांत शिंदे साहेब एकनिष्ठ आमदार आहेत. इथल्या काय अजून समस्या तुम्हाला वाटतात की हे सोडवणे गरजेचं आहे? पहिली गोष्ट, रोजगारावरती बोललं पाहिजे. युवकांसाठी रोजगार कमी प्रमाणात आहे इथं. ही मोठी समस्या आहे. काय नाव? किशोर मेडतिया. कसं काय इथं कोणाचं प्राबल्य काय? इथं महेश शिंदे. कारण कामच आहेत तेवढी त्यांची. एखादं काम सांगा. हे समोरच दिसतंय भाजी मार्केटची मंड. अजून दुसरं तिळगंगा नदीचं काम. रस्ते पूर्ण, गल्ली बोळ सगळी, सिमेंट कॉन्क्रीट सगळा. तुम्ही काय करता? मी व्यवसाय करतो. कशाचा व्यवसाय? कोल्ड्रिंकचा. बर. हे काय निवांत बसलाय, उभा राहिलाय, बसला नाही. काय म्हणताय? महेश शिंदेच. कारण काय त्यांनी सांगितलं ती कॉपी करू नका दुसरं? नाही, तो विषय कुठं आहे तेव्हा. ज्यांनी काम केलं त्याला निवडून द्यावं लागणार ना. कुठलं काम ठळकपणे केलंय? सगळे मी काय सांगितलं, रस्ते बिस्ते सगळे झालेत. सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. गल्ली बोळत काय म्हणतात बघा यांचा महत्वाचा? महागाई जरा कमी करा पाहिजे. सगळे दर वाढलेले आहे की नाही. महागाईचा प्रश्न आहे. महागाईचे प्रश्न आहेत, दुसरं काय नाही. अजून कुठल्या इथं समस्या आहेत? समस्या काय आहे, दुसरं काय नाही. रस्ता बिस्ता चांगला झाले, काय नाही. आणि काम झाले चांगला. काम झाले. हो, त्यांच्या करतात काम. बरं, आता मला सांगा इकडे कुठल्या अजून गोष्टी होणं अपेक्षित आहे इथं? अजून एक MIDC कॉलेज एखादं चांगलं. बस एवढे. काय तुम्ही तिकडे माईक गेला की बोलताय आता? नोकरीचे प्रश्न आहे ना पोरांचे सगळे. तेवढा महत्वाचे. रोजगारीचा प्रश्न आहे. महागाई जरा कमी पाहिजे. आता बघूया, अजून विचारूया. काय घोड्याचा व्यवसाय आपला? हा. किती घोडे आहेत? 2 घोडे आहेत. होय. हो. बरं, आता काय समस्या इथल्या ती सांगा. समस्या काय, आमची काय आता वर्ध्या चालू आहे. आमच्या लग्नाचं हे चालू आहे. आता सीझन चालू आहे. हां. कसं काय इथं प्राबल्य कोणाचं वाटतंय? काय तुतारीला असं वाटतंय. कारण
कारण पवारसाहेबांचं नेतृत्वाखाली बदल झाला आहे सगळीकडे, चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे. इथल्या प्रामुख्यानं समस्या काय वाटतात कोरेगावच्या? कोरेगाव तसे काम आता भरपूर महेश शिंदेनेच केलेले आहेत, रस्ते रोडचे वगैरे. 2 टर्मला निवडून आले, आता बदल पाहिजे माणसं म्हणतात, म्हणून तुतारी म्हणते ती. चला अजून काय लोकांना विचारूया. रिक्षात बसलाय, रिक्षा तुमची आहे काय? रिक्षा नाही, जोडीदाराची आहे. आपलं सावलीला बसलेलो. जोडीदार कुठे गेला? जोडीदार चहा प्यायला गेलेत. चहा प्यायला गेले. हो. कसं काय यंदा इथं विषय? काय नाही होणार, जनता होणार? ठरवणार. काय ठरवणार तीच आम्ही विचारायला आलो. जनता ठरवणार की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला नाही. अहो ते जनता, लोकशाही जनताच ठरवत असते की. जनता प्राबल्य सांगा. विकास कामाला बळी पडणार नाहीये. विकास कामाला तर बळी कसं पडणार? विकास काम चांगली गोष्ट आहे. हा विकास काम हा नुसतं दिसायचा बुलबुलयाचा गोष्ट झालेली आहे. नुसतं विकास काम एका बाजूला दिसतं, पण अशी अवस्था होती कोरेगावात. 15 वर्षात कधी टँकर फिरले नव्हते, पण ह्या अशी अवस्था झाली कोरेगावात. पहिल्यांदाच 15 वर्षात टँकर एवढे प्रचंड फिरले. 3-3 दिवस कोरेगावात पाणी नव्हतं माणसांना अजिबात. तेव्हा कळलं खरी काय अवस्था आहे कोरेगावची. नुसता काम झालं म्हणून होत नाही. मग काय आणि करायचं? अशी अवस्था झालेली, पाणी माराय पाणी नव्हतं कामावर, ही अवस्था झालेली. बरं, म्हणजे आणि पाणी- अजून बी पाणी कामं चालल्यात, विकास काम चाललंय, पण पाणी माराय नाही त्याच्यात. पाणी प्रश्न प्रामुख्याने इथं म्हणताय तुम्ही. मग कसं काय एकंदरीत पहिल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. कसं आहे राजकीय स्थिती इथलं? काय कुणाच्या बाजून झुकताना दिसते? हो बघा, आम्हाला प्रामाणिकपणानं वाटतं शशिकांत शिंदे साहेबांचं काम करायचं. बोला. काय चालू आहे? एस टीची वाट बघताय? एस टीची तसं वाट बघतोय मी, पण मी माझ्या नातीला न्यायला आलोय. बरं कसं काय इथलं वारं दिसतंय तुम्हाला? कोणाच्या बाजून झुकताना दिसते राजकीय? अच्छा, म्हणजे निवडणुकीचं राजकीय. आता दोघे बी शिंदे साहेब उभे आहेत, भावासारखे. फार छान आहेत दोघे पण. दोघं पण आणि आडनावं बी सेम आहेत. करेक्ट. मग कसं काय आता काय करायचं? मला त्यांचं एक गुण आवडतं, सुंदर दोघे पण आहेत, भावासारखे. आता लकीली कोण येईल ती आता जनतेच्या, तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यावरच आहे. लोकांचा कौल शशिकांत शिंदे साहेबाकडे फार आहे. कारण काय वाटतं? पण नाही, ते ह्याच्या अगोदरचे आहेत ना इथले. आणि आता महेश शिंदे साहेबांचं काम तर फारच चांगलं आहे, कारण वरून त्यांना सपोर्ट आहे ना मोदी साहेबांचा. पण आता दोघांची तुम्ही प्लस पॉईंट सांगितलं, मग इथं प्राबल्य कोणाचं? तसं बरं का, इतकं लहान तोंडाला मोठा घास घेणं चांगलं नाही, पण प्राबल्य तसं अगोदर होतं शशिकांत शिंदे साहेबांचं. आज मी तिला ह्यांची कामं पाहून मला तर वाटते की महेश शिंदे साहेबांचं आता थोडंसं वाढलेलं आहे प्राबल्य. काय करता तुम्ही दादा? मी मिलिटरी मेड आहे, रिटायर सुभेदार आहे मिलिटरी. वा. मला निवांत रिटायर. हा निवांतच आहे. आता काय, आता 81 चालू आहे. 81. हो. मग आता आर्मीत रिटायर झाल्यानंतर घरी काय शेती वगैरे करता का निवांत असता? शेती केली, 20-25 वर्ष शेती केली. आता मला होईना म्हणून करता हे बोलं पोचवणं, आणणं, कुठं भाजी आणणं, कुठं असे छोटे मोठे कामं मी करतो, कारण व्यायाम बी पाहिजे ना. इथं जास्त करून जे भारतीय सैन्यात जाण्यात प्रमाण खूप जादा आहे ह्या भागात. हो, आहे. सातारा जिल्हाच पुराणा, त्यातमध्ये कराड, कोरेगाव, खटाव, मान या तालुक्यातली भरपूर मुलं. आम्ही भरती झालो का एमर्जन्सीमध्ये, ज्यावेळी 65ची लढाई, 71ची लढाई झाली ते आम्ही केल्या. तुम्ही तर मी म्हणत नाही महाराज, तुम्ही देश फिरलाय. इथं काय सुधारणा व्हावी अजून वाटतंय तुमच्या मनानं? अहो, आता कोरेगावातनं रस्ता बाहेरनं झाला पाहिजे. म्हणजे मला वाटतंय म्हणून नाही, सर्वांनाच वाटतं. इथं ट्रॅफिक बंद होती एकदम.
कोरेगाव इतकं चांगलं गाव आहे, अतिशय सुधारलेलं, पण ट्राफिकनं बघायला गेल्यावर 2-2 तास इथंच उभं राहावं लागतं. ट्रॅफिकची समस्या समस्या मोठी आहे. ती फक्त सोडवली पाहिजे, ज्यानं कोण निवडून येईल. बाकी निवडणीचं काय 5 वर्षाकरता येणार जाणार. तू पहिलंच सांगितलं, दोघे बी भावाभावासारखे चांगली माणसं आहेत आणि पक्ष बी चांगले आहेत. शरद पवार साहेब आहे का नाही, अजित दादा साहेब, म्हणजे ती त्यांच्याच घरातली माणसं आहे का नाही. शाबास, तुम्ही अगदी आदर्श इंटरव्ह्यू माझी घेतली एक प्रकारची. धन्यवाद. आदर्शवादी तुम्ही आहेत आणि अशी कमी लोक कमी आहेत. काय हसताय, बोला आता. नाही आम्ही हसायचं काय नाही, आम्ही राजकारण नाही माझं. राजकारणी नाही, मग काय करता? काय आपला उद्योग कसला उद्योग? शेती, बाकी नाही काय. शेतीत काय पण सगळं ऊस आलं काय असेल ते असेल. मग कसं काय, कुठं ऊस घालवता? शेरवली जातो ऊस. होय, किती दर देते शेरवरी? 3350 दिला गेले वेळी. कसं काय हिथं आता राजकीय कसं दिसतंय वारं काय? बरं, समस्या सांगा इथल्या. काय समस्या सगळ्याच आहेत त्या. काय सगळ्यात समस्या काय बोलायचं आपण? काय आपण समस्या मांडून समस्या संपणार नाही त्या. लोकशाहीत अधिकार असतो, आपल्या समस्या मांडल्या तर कळणार ना लोकप्रतिनिधीला. तर महाविकास आघाडी आली पाहिजे, आमचं ही मत आहे. महाविकास आघाडी आली पाहिजे. आली पाहिजे. बरं, काय आली पाहिजे? नाही, त्या माणसाचं गुडविल आहे. 60 वर्ष राजकारण केले त्या माणसानं. हं? कोण सांगा की महाराष्ट्राला नाव तरी सांगा. शरदचंद्रजी पवार ते नेते आहेत आमचे. तेच कार्यकर्ते तुम्ही. ते नेते आम्ही मानतो. आपला राजकारणाचा प्रवास नाही किंवा काय नाही, पण जनतेत हित करणारं, शेतकऱ्यांचं हित करणारं तेवढाच नेता आहे. नाही तर महाराष्ट्रात एकही नेता आता नाही. हे सगळे दिशाभूल करणारे कार्यकर्ते आहेत. चालेल, या. काय आत्ता महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, सलूनमधनं आलाय तुम्ही बाहेर. हो, पण प्रश्न तर काय आहे? प्रश्न राजकीय वातावरण कसं आहे हेच प्रश्न आहे का महाराष्ट्राला आत्ता? आता कोरेगावातले महेश शिंदे. कारण म्हणजे विकास कामं झालेली आहेत चांगल्या पद्धतीने. कुठले विकास? आता हे पाण्याचे रस्ते झाले, गावातले सगळे रस्ते झाले, आणि इथं तिळगंगेचं आहे का नाही, ते इथून तिथून चांगल्या पद्धतीनं बगीचा वगैरे दोन्ही बाजूला जाण्या येण्याला चांगली सोय केलेली आहे. इथं अजून समस्या कुठल्या आहेत? अजून तशा काय आहे त्या समस्या नाही असं नाही, पण त्या पूर्ण होतील आणि युवकांसाठी बी काहीतरी करतील पुढच्या. आता निवडून आले पंचवर्षाला पुढच्या, तर होईल ते पण काम. कटिंगचा दर कसा आहे आता? आता काय 120 रुपये 110 रुपये केस दाढी आहे. केस दाढी कुठलं कटिंगची स्टाईल आत्ता फेमस आहे? 1 साईड आहे, 2 साईड आहे. हो, तुम्ही आपला सिंपल साईड केलं आहे का नाही? आम्ही आपलं साधं माणसं आहे, साध्या पद्धतीनं राहायचं. चालेल, चला, ऑल द बेस्ट. हे शिवबंधन मांडलंय म्हणजे पक्षाचं दिसतंय? नाही, हे आम्ही हे काय म्हणजे आनंद चतुर्थीला दरवर्षी बांधतो त्या पद्धतीचं आहे. शिवकटक गॉगल घालून आता काय मग हिरोगत दिसताय नाही, हिरो नाही आपण काय आपलं हे उन्हामुळं गॉगल ठेवा. गॉगल चांगला वाटतोय. कसं काय राजकीय काही चांगलं आहे इथं. कशा पद्धतीनं प्राबल्य कुणाचं दिसतंय तुम्हाला? आम्ही तर धनुष्यबाणचं काम करतो. धनुष्यबाणाचं कारण उमेदवाराचं नाव सांगा की. महेश संभाजीराव शिंदे. कारण म्हणजे कोरेगावमध्ये 2.5 वर्षात चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. त्याच्या अगोदर कुठल्याच आमदाराच्या हातून झालेलं. काय करता तुम्ही? आम्ही आमचं मिठाई दुकान आहे. मिठाईचं दुकान आहे. 23 तारखेला कोण करेल मिठाई वाटप? महेश शिंदेचं करेल 100%. 101% मिळत आहे. मिठाई इथं बनवता का कुठं? घरी आम्ही इथंच बनवतो. चालेल. ते बी बसले निवांत बसलाय दादा. हो, कसं काय चाललंय दोन्ही निवांत? राजकीय सगळं बघताय मोबाईलमध्ये आहे ना? आता काय दुसरं बघण्यासारखं काय आहे? काहीच नाही आता बघण्यासारखं. जास्तच हे आहे. हां, चाललंय दोन्हीकडनं पार्टी, दोन्ही प्रचार चाललाय. बरं, कोणाचा प्रचार चांगला वाटतोय? काय दोन्ही पार्टी, राष्ट्रवादी शिवसेना दोन्ही पार्टीचे. तुम्हाला कुठला भावतोय प्रचार? आता 20 तारखेला कळेल ना आपल्याला मतदान. ते तर सगळ्या 20 नाही 23 लाख्या महाराष्ट्रालाच कळेल. तुमच्या मनात कशा पद्धतीनं चालू आहे? इथले जे उमेदवार उभे राहिले कोण जवळ आहे? दोन्ही उमेदवार चांगले आहेत, तसं काय जे आता जनता ठरवलं कोण. ते तर आहे जनता, तर पण आपण तुमचं मताचा विचार करतोय. दोन्ही उमेदवार चांगले आहेत. दोघांचंही 10 वर्ष काम पहिलं त्यांचं चांगलं होतं, आता ह्यांचं बी चांगलं आहे. कार्यकर्ते ठरवतील
ते तर आहे सगळे ठरवणार मतदान. पण जर समजा तुम्ही मतदान करायला गेला काय बघणार? ते मतदान दिवशीच कळणार ना आपण. नाही, नाही, पण तुम्ही उमेदवाराच्यात काहीतरी बघणार ना देताना. काम बघणार बाजूसर काय. किती दिवसाचं काम बघणार? पहिले 10 वर्षाचं आणि आत्ता 5 वर्षाचं. तुम्ही मध्य दाखलाय, नाव नाही सांगायचं. हा नाव. तर समस्या काय काय इथले अजून कुणी बी निवडू, पण ह्या समस्या अजून सोडवल्या पाहिजे इथं आलं की. सोडवलं पाहिजे अजून. कारखानदारी पाहिजे, MIDC पाहिजे, उद्योगधंदे पाहिजे. रस्त्याचं राष्ट्रीय महामार्ग अजून काम थांबलं आहे ते वाढलं पाहिजे. कोऱ्यावरले सर्व अतिक्रमण वगैरे काढले पाहिजेत. हे असं देवळं वगैरे. तुम्ही काय करता? व्यवसाय. व्यवसाय कुठला व्यवसाय? हॉटेल व्यवसाय. चालेल चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो, कोरेगावमध्ये थोडा आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला. थोडं हे सॅम्पल असतं. शेवटी तालुका हा खूप विखुरलेला असतो आणि प्रत्येकाची मतं असतात. तर मला सांगा, ह्या वर्षी कोरेगाव मतदारसंघाचा आमदार कोण होईल आणि का? कमेंट्समध्ये मला नक्की कळवा.